हे बघा, पालक घेतलेली आहे अशी छान धुवून स्वच्छ धुवून घेतलेली आहे, स्वच्छ करून एकदम. पालक आहे आणि ही कोथिंबीर आहे. कोथिंबीर आपण धुवून स्वच्छ घेतलेली आहे. आता आपण हे कापून घेऊया बारीक अशी या दोन्ही वस्तू. हे बघा, आता आपण कोथिंबीर पण अशीच चिरून घेऊया छान बारीक. हे बघा, मी धणे घेतलेले आहेत, बडीशेप घेतलेली आहे आणि काळी मिरी घेतलेली आहे थोडी. याला आपण आता जाडसर कुटून घेऊया. जाडसर घ्यायचं, कुटायचं, बारीक करायचं नाही. चल, हे बघा, आता आपण चिरले ना पालक घेऊया. कोथिंबीर चिरली होती घेऊया. थोडा कांदा आणि मिरची घेतलेली आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत अशा चिरून बारीक, ते घेऊया. मीठ घेऊया, चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि ह्याला असं बारीक आपण जरा बारीक ह्याच्यामध्ये मिक्स करूया जरा. आणि आपण धणे, बडीशेप आणि काळी मिरी घेतलेले जरा जाडसर कुटली होती ती घेऊया. हे सगळं आता मिक्स करूया. आता हे चण्याचं पीठ दळलेलं आहे, घरचंच आहे आपलं, ते घेऊया. भिजेल तेवढंच घ्यायचं, थोडं थोडं करून असं घ्यायचं. तांदळाचं पीठ घेऊया, म्हणजे कुरकुरीतपणा येईल जरा. मिक्स करूया. थोडीशी हळद टाकूया, थोडंसं लाल तिखट टाकूया, कारण की आपण मिरची टाकलेली आहे हिरवी म्हणून थोडंसं टाकूया. नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालेल लाल तिखट. थोडं आपण हिंग टाकूया. असं 1 चम्मच. थोडं आपण तेल टाकूया. आता हे छान आपण मिक्स करून घेऊया. ओवा घेतलेला आहे, असं ओवा टाकूया थोडं असं करून. बघा, आता तेल असं छान गरम झालं आहे. आता आपण सोडूया याच्यामध्ये.
नमस्कार मंडळी, शैला पकवान चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मस्त पावसाला सुरुवात झालेली आहे. छान थंडगार झालेले वातावरण. त्याच्यामध्ये आपण गरमागरम असे भजी बनवलेले आहेत. सुंदर असे पालक आणि कोथिंबीरचे कुरकुरीत अगदी छान सुंदर लागतात. ह्या प्रकारे नक्की करून बघा. आणि बाहेर असा पाऊस पडत आहे आणि असं मस्त गरमागरम भजी खायची छान मस्तच वाटतं एकदम. नक्की करून बघा हा तुम्ही. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा. चला पुन्हा भेटूया.